मित्रांनो, आत्तापर्यंतच्या मॅट्रिसेसच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स ॲडिशन आणि मॅट्रिक्स सबस्ट्रॅक्शन याच्यावरचे बरेच प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केले. आता यानंतर पुढचं ॲरिथमॅटिक ऑपरेशन मॅट्रिसेसमधलं आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. सो त्याच्याविषयी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहे. सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते बघायचं आहे. आता आपण मागच्या याच्या आधी पण व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, ते वापरलं सुद्धा की एखादा कॉन्स्टंट असेल के, त्यानं जर मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं असेल एखाद्या म्हणजे के इंटू ए, तर काय करायचं, के इंटू सपोज मॅट्रिक्स आहे A11, A12, A21 आणि A22. मग याला मल्टिप्लाय कसं करायचं, तर के न आतमध्ये प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे के इंटू A11, के इंटू A12, के इंटू A21 आणि के इंटू A22. असं कोणताही मॅट्रिक्स असेल 2x2, 3x3, 2x3, 3x2, कोणताही मॅट्रिक्स असला तरी असं कॉन्स्टंटनं आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन बघायचं आहे ते दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. सपोज मी ए मॅट्रिक्स एक घेतला, सपोज रो मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स घेतला, सपोज A11, A12 आणि A13, आणि बी मॅट्रिक्स मी असा घेतला एक कॉलम मॅट्रिक्स सपोज बी घेतो मी याला B11, B21 आणि B31. हा आहे कॉलम मॅट्रिक्स, आहे रो मॅट्रिक्स. आता याची ऑर्डर किती आहे, एक रो आहे इंटू 3 कॉलम आहेत आणि याला 3 रो आहेत इंटू 1 कॉलम आहे. तर आता याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. पहिल्यांदा काय करायचं, ज्या दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करायची आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे ए इंटू बी मॅट्रिक्स, तर पहिल्यांदा काय करायचं, त्या ए मॅट्रिक्सची ऑर्डर घ्यायची. ए मॅट्रिक्सची ऑर्डर म्हणजे 1 इंटू 3 आणि बी मॅट्रिक्सची ऑर्डर घ्यायची म्हणजे 3 इंटू 1, 3 इंटू 1, आणि या 3ला 3 पहिल्यांदा कॅन्सल करायचं. म्हणजे हे आहे एम इंटू एन आणि हे आहे एन इंटू पी. म्हणजे बघा दोन्हीमध्ये एन आहे, म्हणजे थोडक्यात काय, हे दोन काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. म्हणजे पहिला मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स आहे. ए मॅट्रिक्सचे कॉलम्स बरोबर 3 कॉलम आहेत. ए मॅट्रिक्सचे कॉलम्स इज इक्वल टू बी मॅट्रिक्सचे रोज असले पाहिजेत. बी मॅट्रिक्सला रोज किती आहेत, 1 2 3. ए मॅट्रिक्सला कॉलम किती आहेत, 1 2 3. ए मॅट्रिक्सचे कॉलम इज इक्वल टू बी मॅट्रिक्सचे रोज. म्हणजे हे एन सेम असलं पाहिजे, तरच आपण मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करू शकतो, नाहीतर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकत नाही. अशी कंडिशन असेल तरच त्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स इज इक्वल टू दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो असले पाहिजेत. मग सरळ काय करायचं, याची ऑर्डर घ्यायची 1/3 आणि याची ऑर्डर घ्यायची 3/1 आणि शेजारचे सेम पाहिजेत. आणि मग आन्सर जे ए बी आन्सर येईल तो किती बाय किती मॅट्रिक्स असणार, हे राहिलेलं घ्यायचं 1/1 मॅट्रिक्स. 1/1 मॅट्रिक्स असणार आहे आन्सरचा. हे आपण याच्यावरून समजू शकतो. मल्टिप्लिकेशनमध्ये हेच मेन आहे. आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. 1/1 मॅट्रिक्स हे आन्सर येणार आहे. सो एकच इलेमेंट असणार आहे. 1/1 म्हणजे काय, एक रो आणि एक कॉलम, म्हणजे एकच इलेमेंट असणार आहे. आणि मल्टिप्लिकेशन कसं करायचं, ए इंटू बी आहे, तर ए मॅट्रिक्सचा रो इथला इलेमेंट म्हणजे काय घ्यायचा, पहिला इलेमेंट A11. बघा आन्सरच्या मॅट्रिक्सचा A11 म्हणजे काय घ्यायचा, R1 रो 1 आणि कॉलम 1 यांचं मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन करायची. रो 1 आणि कॉलम 1चं मल्टिप्लिकेशन प्रत्येक इलेमेंटचं आणि त्याची ॲडिशन, तो झाला एक इलेमेंट. सपोज A22 असा असेल तर रो 2 कॉलम 2चं मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन करून त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू लिहायची.
म्हणजे कसं ते बघा, आता A11 इथला एलिमेंट पाहिजे, एकच एलिमेंट आहे या मॅट्रिक्समध्ये, 1/1 आन्सरचा मॅट्रिक्स आहे. मग रो पहिला आणि इंटू त्याला कॉलम पहिला, प्रत्येक एलिमेंटला तो एलिमेंट इंटू करायचा मल्टिप्लाय आणि त्याची ॲडिशन करायची. म्हणजे कसं A11 इंटू B11 प्लस A12 इंटू B21 प्लस A13 इंटू B31 झाले. याची ॲडिशन करायची आणि तो एक एलिमेंट असणार AB या आन्सर मॅट्रिक्सचा. आता ही कन्सेप्ट आहे, याच्यावर आपण प्रॉब्लेम सोडवला की तुम्हाला पटकन समजेल. फक्त हे लक्षात ठेवा, m इंटू n n इंटू p करायचं, हे दोन्ही सेम असले पाहिजेत, ते कॅन्सल करायचे आणि जे शिल्लक राहील ती आन्सर मॅट्रिक्सची ऑर्डर असणार आहे, तेवढ्या ऑर्डरचा मॅट्रिक्स येणार. तसा जर आपला येत असेल तरच ते बरोबर. आणि मल्टिप्लिकेशन कसं करायचं, रो इंटू कॉलम आणि ॲड करायचं आणि तो झाला एक एलिमेंट. असंच प्रत्येकाला करायचं. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. सो मित्रांनो, असा प्रॉब्लेम आहे, ए मॅट्रिक्स दिलेला आहे. आता इथं ऑर्डर खूप महत्त्वाचे आहे. आत्तापर्यंत मी बघा, याच्या आधीचे व्हिडिओ लेक्चर्स पण बघा, त्याच्यामध्ये प्रत्येक मॅट्रिक्स म्हणताना मी त्याची ऑर्डर इथं लिहित होतो. ती ऑर्डर आत्ता खूप महत्त्वाची आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला ए बी मॅट्रिक्स काढायचं आहे, ए इंटू बी म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं. तर ए मॅट्रिक्स दिलेला आहे, किती बाय कितीचा आहे, 3 रो आणि 2 कॉलम, 3/2. बी मॅट्रिक्स दिलेला आहे, 2 रो आणि 3 कॉलम, 2/3. आता बघा, हे पहिल्यांदा लिहून घ्या इथं, 3/2 आणि 2/3चा मॅट्रिक्स आहे. म्हणजे 2ला 2 कॅन्सल केलं तर आन्सरचा मॅट्रिक्स कितीचा येणार आहे, 3/3चा मॅट्रिक्स, ए बी मॅट्रिक्स येणार आहे आन्सर. मग कसं ते बघा, ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे, इज इक्वल टू ए मॅट्रिक्स लिहा, 3 - 1 2 0 1 - 2 आणि इंटू त्याला बी मॅट्रिक्स 1 - 1 3 4 5 आणि -2. आता मल्टिप्लिकेशन कसं करतात, 3/3 मॅट्रिक्स येणार आहे मोठा. मल्टिप्लिकेशन कसं करायचं, तर R1 C1 R2 C2 R3 C3 राईट. आता बघा, इथला एलिमेंट लिहायचे आपल्याला, मग ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, तो तिथं लिहायचा एलिमेंट. परत इथला एलिमेंट लिहिताना याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन. परत इथला एलिमेंट तिसरा लिहिताना रो 1 आणि तिसरा कॉलम. आपला असं असते ना, A11 हा रो आणि हा कॉलम लक्षात ठेवायचं. मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचं आहे, पहिल्या रोचं पहिल्या कॉलमचं, पहिला रो पहिला कॉलम. इथं काय असतं, A12 पहिल्या रोचं आणि दुसऱ्या कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचं, पहिला रो दुसरा कॉलम. इथं असतं A13 पहिला रो आणि तिसऱ्या कॉलमचं मल्टिप्लिकेशन. तसंच इथं सपोज इथं काय असतं, A32 म्हणजे इथं काय करायचं आहे, तिसरा रो आणि दुसरा कॉलम याचं मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन करून इथं लिहायचं. बघा, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. आता हा रो आणि हा कॉलम बघा, 3 × 1 3 प्लस -1 × 4, पुढचा एलिमेंट घ्यायचा, -1 × 4 म्हणजे काय येणार, -4. हा एक एलिमेंट झाला. आता इथं A12 पाहिजे, A12 काय असणार, पहिला रो दुसरा कॉलम, 3 × -1 -3 आणि -1 × 5 -5. पुढं तिसरा एलिमेंट, पहिला रो तिसरा कॉलम, 3 × 3 9 आणि -1 × -2 +2 राईट. मल्टिप्लिकेशन करायचं. हा झाला पहिला रो. आता दुसरा रो, दुसऱ्या रोला काय, दुसरा रो आणि पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम, हे 3 एलिमेंट असतात. 2 × 1 2 0 × 4 0 +0. त्यानंतर 2 × -1 -2 आणि 0 × 5 +0. त्यानंतर 2 × 3 6 आणि +0 × -2 0 राईट. त्यानंतर
तिसरा रो आणि 1 2 3 कॉलम म्हणजे इथले 3 एलिमेंट. तिसरा रो 1 × 1 1 -2 × 4 म्हणजे -8 येणार. त्यानंतर 1 × -1 -1 आणि 1 × 5 सॉरी -2 × 5 -10 येणार. त्यानंतर 1 × 3 3 आणि -2 × -2 +4. हा झाला आन्सरचा मॅट्रिक्स. आता ही ॲडिशन करून फक्त लिहा, तेच आन्सर असणार आहे. 3 - 4 -1 -3 - 5 -8 9 + 2 11 2 + 0 2 -2 + 0 -2 6 + 0 6 1 - 8 -7 -1 -10 -11 आणि 3 + 4 7. हे झालं ए बी मॅट्रिक्स आपला आन्सर. बघा प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला लवकर समजेल. रो इंटू कॉलम. पहिल्या रोचे सगळे एलिमेंट घ्यायला पहिला रो आणि प्रत्येक कॉलम तिथं मांडायचं. दुसरा रो घेताना दुसरा रो सगळे कॉलम. तिसरा रो घेताना तिसरा रो आणि सगळे कॉलम. असं आन्सर तुम्ही फाइंड करायचं. अजून काही प्रॉब्लेम बघूया. बघा असा प्रॉब्लेम दिलेला आहे. इफ ए इज इक्वल टू 3 9 -1 -3 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे. देन शो दॅट ए स्क्वेअर इज अ नल मॅट्रिक्स. म्हणजे आपल्याला ए स्क्वेअर फाइंड करून बघायचं आहे आणि ते काय येणार आहे, नल मॅट्रिक्स येणार आहे. ते शो करायचे आपल्याला. म्हणजे आन्सर आपल्याला आधीच माहित आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स काय येणार आहे, नल मॅट्रिक्स म्हणजे सगळे एलिमेंट्स त्याचे 0 असणार आहेत. आपल्याला फक्त ए स्क्वेअर इथं काढून बघायचं आहे आणि ते 0 येते का ते प्रूव्ह करायचं आहे. सो इक्वेशन घेऊया आपण. ए स्क्वेअर इज इक्वल टू, ए स्क्वेअर म्हणजे काय, ए इंटू ए. ए स्क्वेअर म्हणजे काय येणार, ए इंटू ए. मग ए एकदा मॅट्रिक्स घ्यायचा इंटू त्याला डबल ए मॅट्रिक्स आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 9 -1 -3 आणि परत एकदा मॅट्रिक्स 3 9 -1 आणि -3. आपण डायरेक्ट त्याचे स्क्वेअर करू शकत नाही मॅट्रिक्समध्ये. मॅट्रिक्समध्ये असं मल्टिप्लिकेशन करायला लागतं. ए स्क्वेअरचं ए इंटू ए करायचं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन. डायरेक्ट ह्या एलिमेंटचे स्क्वेअर आपण करू शकत नाही मॅट्रिक्समध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ऑर्डर काय, 2x2 आणि 2x2 मॅट्रिक्स आहेत हे दोन्ही. 2 ला 2 कॅन्सल आणि आन्सर मॅट्रिक्सची ऑर्डर काय येणार आहे, 2x2. त्यामुळे हा मॅट्रिक्स 2x2 असणार आहे. तर रो 1 कॉलम 1 इथला एलिमेंट म्हणजे 3 × 3 9 प्लस 9 × -1 काय येणार -9. त्यानंतर इथला एलिमेंट 3 × 9 27 आणि प्लस 9 × -3 -27. -1 × 3 -3 आणि -3 × -1 +3. त्यानंतर -1 × 9 -9 आणि -3 × -3 +9. बघा काय येते, 9 - 9 0, 27 - 27 0, -3 + 3 0, -9 + 9 0. आला का नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे सगळे एलिमेंट काय 0. हे आपल्याला शो करायचं होतं. दस प्रूफ. बघा असा सिंपल प्रॉब्लेम आहे. इफ ए इज इक्वल टू, ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 मॅट्रिक्स आहे, बी मॅट्रिक्स पण 2x2 मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे ए इंटू बी. म्हणजे मॅट्रिक्सचं दोन्ही मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ऑर्डर 2x2 आहे, 2x2 आहे, 2 ला 2 कॅन्सल. आन्सर मॅट्रिक्सची ऑर्डर काय येणार आहे, 2x2. तर बघा ए बी मॅट्रिक्स काढायचा आहे. ए बी लिहा इज इक्वल टू ए मॅट्रिक्स 3 - 2 4 -1 आणि इंटू त्याला बी मॅट्रिक्स -1 2 आणि 0 4. आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं तुम्हाला माहीत आहे. रो 1 कॉलम 1 पहिला एलिमेंट, रो 1 कॉलम 2 दुसरा एलिमेंट, तसंच खालचे एलिमेंट घ्यायला रो 2 आणि ते कॉलम 1 बाय 1. ओके, पहिला रो पहिला कॉलम 3 × -1 -3
-2 इंटू 0 0. आता दुसऱ्या एलिमेंटला पहिला रो दुसरा कॉलम 3 इंटू 2 6 आणि -2 इंटू 4 -8. आता दुसऱ्या रोला दुसरा रो पहिला कॉलम 4 इंटू -1 -4 आणि 1 इंटू 0 +0. त्यानंतर या एलिमेंटला दुसरा रो दुसरा कॉलम 4 इंटू 2 8 आणि 1 इंटू 4 +4. काय येणार आता -3 + 0 -3 6 - 8 -2 -4 + 0 -4 आणि 8 + 4 12. हे आहे आन्सर ए बी मॅट्रिक्स. राईट, सिम्पल आहे. बघा असा प्रॉब्लेम दिलेला आहे, याच्या आधी पण आपण सोडवला आहे. ए मॅट्रिक्स दिला आहे 2x2 मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स एक दिला आहे 2x2 मॅट्रिक्स आणि शो दॅट ए बी म्हणजे ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे इज अ नल मॅट्रिक्स. म्हणजे सगळे एलिमेंट्स त्या मॅट्रिक्सचे आन्सर मॅट्रिक्सचे काय असणार 0. तर दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ए इंटू बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स घ्या 4 2 8 4 आणि बी मॅट्रिक्स इंटू त्याला 2 6 -4 -12. आता बघा मल्टिप्लिकेशन, पहिला रो पहिला कॉलम पहिला रो दुसरा कॉलम 4 इंटू 2 8 2 इंटू -4 -8. पहिला रो दुसरा कॉलम 4 इंटू 6 24 आणि 2 इंटू -12 -24. त्यानंतर दुसरा रो पहिला कॉलम 8 इंटू 2 16 आणि 4 इंटू -4 -16. त्यानंतर 8 इंटू 6 48 आणि प्लस 4 इंटू -12 -48. बघा आन्सर 8 - 8 0 24 - 24 0 16 - 16 0 आणि 48 - 48 0. सो ए बी इज इक्वल टू काय येणार नल मॅट्रिक्स आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सिम्पल प्रॉब्लेम. ओके, असा प्रॉब्लेम दिलेला आहे. ए मॅट्रिक्स दिला आहे 2 रो 3 कॉलम 2x3 मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स दिला आहे 3 रो आणि 1 कॉलम 3x1 मॅट्रिक्स. मग आता आन्सर मॅट्रिक्स ह्या 3 ला 3 गेलं, आन्सरचा मॅट्रिक्स काय असणार आहे 2 रो 1 कॉलम 2x1 मॅट्रिक्स. हा आन्सरचा मॅट्रिक्स असणार आहे म्हणजे ए बी मॅट्रिक्स. चला तर मग मल्टिप्लाय करूया. ए बी इज इक्वल टू ए मॅट्रिक्स लिहा 1 2 3 4 5 6 आणि बी मॅट्रिक्स लिहा इंटू त्याला 1 9 आणि 8. ओके, मल्टिप्लिकेशन काय येणार 2x1 मॅट्रिक्स आहे म्हणजे 2 रो आणि एकच कॉलम. आता बघा रो कॉलम तो इथला एलिमेंट असणार आहे 1 इंटू 1 1 प्लस 2 इंटू 9 18 प्लस 3 इंटू 8 24. त्यानंतर खालचा एलिमेंट आता दुसरा रो एक कॉलम 4 इंटू 1 4 प्लस 5 इंटू 9 45 प्लस 6 इंटू 8 48. आता ह्याचे ॲडिशन करा, हेच आपला आन्सर असणार आहे. ॲडिशन काय येईल 19 प्लस 24 23 आणि प्लस 20 43. बघा येतं आहे का चेक करा 24 प्लस 10 34 प्लस 35 35 आणि 8 43 बरोबर. आता हे किती येते बघा 48 प्लस 4 52 52 प्लस 5 57 57 प्लस 40 म्हणजे 97. ए बी मॅट्रिक्स हे आन्सर आहे. ओके, बघा असा प्रॉब्लेम आहे. ए मॅट्रिक्स दिला आहे 2x2 मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स दिला आहे 2x2 मॅट्रिक्स आणि आपल्याला फाइंड करायचं आहे मॅट्रिक्स ए बी -2i आणि त्यामधला आय म्हणजे 2x2 आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे म्हणजे 1 0 0 1. तर आता इक्वेशन घेऊया, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो ए बी -2i इज इक्वल टू ए मॅट्रिक्स घ्या, एक आहे 1 -5 6 आणि 4 इंटू त्याला बी मॅट्रिक्स बी आहे 1 0 0 आणि -1 आणि -2 टाइम्स आयडेंटिटी मॅट्रिक्स
म्हणजे आय मॅट्रिक्स घ्यायचा 1 0 0 1 हे आपल्याला फाइंड करायचं. इक्वल टू बघा पहिल्यांदा याचं मल्टिप्लिकेशन 2/2 आहे, 2ला 2 गेलं म्हणजे आन्सर मॅट्रिक्स काय असणार आहे 2 × 2 मॅट्रिक्स 2/2 मॅट्रिक्स. बघा रो पहिला कॉलम 1 × 1 1 प्लस -5 × 0 प्लस 0. त्यानंतर 1 × 0 0 -5 × -1 प्लस 5. त्यानंतर दुसरा रो पहिला आणि दुसरा कॉलम 6 × 1 6 4 × 0 प्लस 0 6 × 0 0 आणि प्लस 4 × -1 -4 आणि मायनस हे 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा 2 × 1 2 2 × 0 0 2 × 0 0 2 × 1 2. ओके इज इक्वल टू आता ह्याचे ॲडिशन करा 1 + 0 1 0 + 5 5 6 + 0 6 आणि 0 - 4 -4 आणि मायनस हा मॅट्रिक्स 2 0 0 आणि 2. आता ह्यांचं सबस्ट्रॅक्शन करा मायनस करायचं आहे 1 - 2 -1 5 - 0 5 6 - 0 6 -4 - 2 -6 झालं. हे आन्सर AB - 2I हे आपल्याला फाइंड करायचं. ओके तर इथंच प्रॉब्लेम्स आपले संपलेले नाहीत मॅट्रायसेसमधील. अजून बरेच प्रॉब्लेम मल्टिप्लिकेशनवर आधारित सुद्धा आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.